नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? बार्बाडोसला आलेलो होतो त्यावेळेला मी नाचत बागडत आलेलो होतो एअरपोर्टला, कारण भारतीय संघ फायनलमध्ये आलेला होता. आज हे दृश्य दाखवत मी या टूरची शेवटची क्लिप करतो आहे. इतका आनंद होतो आहे कारण भारतीय संघाने या कॅरेबियन अथांग समुद्राप्रमाणेच आपल्या सगळ्यांना आनंद दिलेला आहे. तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. आता जरा कॅमेऱ्यासमोर येतो, कारण तुमच्याशी संवाद साधायचा असला तर मला कॅमेऱ्यासमोर यायलाच लागेल. नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? आनंदाची धुंदी उतरली का? कालच्या विश्वविजयाची धुंदी उतरली का? खरंच असं फिलिंग येतं आहे की कॅरेबियनला आलेलो आहे आणि खरंच कुठलाही मसाला ताक न पितासुद्धा इतकं सुरेख फिलिंग आहे की काय सांगू तुम्हाला. कुठल्याही गोष्टीची गरज लागली नाही, कारण भारतीय संघाने विश्वविजेतेपदाला गवसणी घातलेली होती. या दौऱ्यामध्ये खूप मजा आली, काम करायला खूप मजा आली, भटकंतीला खूप मजा आली, असंख्य अडचणींना तोंड द्यायला सुद्धा खूप मजा आली. कॅरेबियन बेटांचं आणि माझं काहीतरी विचित्र नातं आहे. दरवेळेला जेव्हा इथं दौरा संपत आलेला असतो तेव्हा माझ्या मनात येतं, बास रे बाबा, परत आता वेस्ट इंडिजची टूर नको. त्याचं कारण प्रत्येक गोष्ट इथली अनऑर्गनाइज्ड आहे. अजूनही बेटं आहेत तशीच आहेत, छान आहेत, सुरेख आहेत, फिरायला अप्रतिम आहेत, कामाला अजिबात नाही. 2 का 3 वेळा आमची फ्लाईट कॅन्सल झाली. आम्हाला 2 चांगल्या मॅचेस सोडायला सुद्धा लागल्या. मी आणि माझा निलेश मेहता नावाचा मित्र तुमच्या सोबत सतत दाखवत होतो. मी आणि निलेश मेहता आम्ही दोघं अक्षरशः हेलपाटलो होतो. 2 मॅचेस कॅन्सल आम्हाला जाता आलं नाही म्हणून होरपळलेलो होतो. परंतु या सगळ्या अडचणींना तोंड देत हा दौरा अंतिम टप्प्यात जेव्हा आला तेव्हा बार्बाडोसला मात्र मी त्या चिअर लीडर्सबरोबर आनंदाने नाचत बागडत आत आलो. आणि आजसुद्धा इथनं नाचत बागडतच बाहेर जायची इच्छा आहे. फक्त त्याच्याकरता तुमच्या शुभेच्छांची गरज आहे. त्याचं कारण असं आहे, बरं ते तुम्हाला शेवटी सांगतो, मजा म्हणून ते तुम्हाला शेवटी सांगतो. या दौऱ्यामध्ये बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळालेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे परदेश दौरा किंवा स्वदेश दौरा, कुठलाही दौरा करायचा असला तर ॲडव्हान्स प्लॅनिंगला खूप महत्त्व आहे. त्याच्यामुळे तुमची व्यवस्था उत्तम होते आणि तुमचे खूप पैसे वाचू शकतात, तुमच्या लाखो अडचणी कमी होऊ शकतात. बाकीच्या पत्रकारांनी अक्षरशः काही जणांनी 1 महिन्यापूर्वी, काही जणांनी 1 आठवड्यापूर्वी हा दौरा चालू व्हायच्या अगोदर आपली तिकीटं केली, मग व्हिसाची पळापळ करायला लागले. मी आणि निलेश मेहतानी योग्य नियोजन करून फेब्रुवारीमध्ये आमच्या सगळ्या तिकिटांचा बंदोबस्त केला होता. त्याच्यामध्ये एक गुगली पडला, कारण ICCनी सेमीफायनलचा सामना 26वरनं 27 तारखेला केला. भारताचा सामना 26ला होता, तो 27ला सकाळी केला. आमचं एक तिकीट संपूर्णपणे वाया गेलं, पैसे वाया गेले. त्याचं दुःख नाही वाटत. त्याचं कारण जेव्हा तुम्ही धाडसी निर्णय घेता तेव्हा कधी त्याचा फायदा होतो, कधी थोडासा तोटासुद्धा होतो. पण त्याच्याबरोबर ॲडव्हान्स प्लॅनिंग केल्याने आमची राहण्याची व्यवस्था चांगली झाली, आमची फिरण्याची व्यवस्था बऱ्यापैकी चांगली झाली आणि या दगदगीमध्ये विश्रांती घेता आली. या समुद्राचा, कॅरेबियन बेटांचा आनंदसुद्धा घेता आला. त्यामुळे तुम्हाला एक चांगला मित्र बरोबर असणं गरजेचं असतं. मी नेहमी म्हणतो, निलेश मेहता मित्रा, थँक्यू सो मच. तो आता शिकागोला गेला आहे. तो मोठा कॅन्सर स्पेशालिस्ट डॉक्टर आहे, परंतु क्रिकेट रायटिंग हे त्याचं पॅशन आहे. भस्कन ऊन आलं बघा. हे कॅरेबियन बेटांवरचं वातावरण आहे, असंच बदलत असतं, पण हरकत नाही, त्याला महत्त्व नाही आहे. मी सांगत होतो तुम्हाला ॲडव्हान्स प्लॅनिंगबद्दल. त्यामुळे कॅरेबियन बेटांवरती येणं हे खूप अवघड आहे, खूप खर्चिक आहे. भारतीयांच्या विशलिस्टमध्ये ही बेटं येत नाहीत, कारण आपण सुरुवात ही दुबई सिंगापूरपासून करतो. मग आपले नातेवाईक, मुलं बाळं, कुणी बहीण भाऊ असले तर मग आपण इंग्लंड, अमेरिका असा जायचा प्रयत्न करतो. ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत ते युरोपला जातात, अगदी अमेरिकेला सुद्धा फिरायला जातात. वेस्ट इंडिजमध्ये कुणी येत नाही. त्याचं कारण ही बेटं नितांत सुंदर आहेत, पण जगाच्या एका कोपऱ्यात आहेत, आपल्या दृष्टीने प्रचंड लांबचं आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना इथं अर्थव्यवस्था चांगली आहे, ना इथे उद्योगधंदे आहेत, ना इथं कारखाने आहेत, ना इथं मॅन्युफॅक्चरिंग बेस आहे. पण विश्वास ठेवा माझ्यावरती, बार्बाडोस असू देत, गयाना असू देत, $1 $2 मिळतात, 2 लोकल डॉलर मिळतात. एवढा त्यांचा रेट जास्त आहे. कसा आहे देवाला माहिती. मला तर हे न उमगलेलं कोड आहे. भारतासारखा देश ज्याच्यामध्ये एवढा मॅन्युफॅक्चरिंग बेस आहे, एवढी आपली अर्थव्यवस्था चांगली आहे,
तरीही आपल्याला 87 रुपये मोजायला लागतात जवळजवळ प्रत्येक डॉलरला. इथे एका डॉलरला $2 मिळतात. एवढी यांची काय म्हणतात त्याला करन्सी स्ट्रॉंग आहे. कशी आहे मला माहीत नाही, मला त्याचं लॉजिक कळलेलं नाही आहे. त्यामुळे इथे येताना खर्चाचा विचार करायला लागतो. प्रत्येक वेळेला खर्चाचा दणका बसतो. इथल्या टॅक्सी ड्रायव्हरकडे मीटर नाही. मूड असला, गप्पा मारायला लागले, क्रिकेटविषयी गप्पा मारायला लागले तर वाटेत गाडी थांबवतील, तुम्हाला एक बिअर पाजतील आणि मग घरी सोडतील, एक पैसा घेणार नाहीत. आणि जर का त्यांचा मूड नसला, क्रिकेटच्या गप्पा रंगल्या नाही किंवा त्यांच्या मनासारखा रिझल्ट झाला नाही तर अगदी 3-4 किलोमीटरच्या प्रवासाला सुद्धा $30 ते मागू शकतात. काही त्याला अर्थ नाही. अंतर जवळ नाही आहेत, राहण्याच्या दृष्टीने कधी कधी अडचण होते. आता सेंट लुशियाची गोष्ट घ्या. आम्ही एअरपोर्टला 2 तास प्रवास करून गेलेलो होतो. इतकं ते एअरपोर्ट 70 किलोमीटर लांब होतं. हरकत नाही, पण या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर वेळोवेळी शेअर करत होतो. याच्यामध्ये मला अडचणी आणि सुखदुःख सांगायच्या नाही आहेत. फक्त टूर करत असताना किती गोष्टींकडे लक्ष, सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम हा होता, घड्याळाकडे लक्ष द्यायला लागत होतं. भारताचं घड्याळ हे जवळ 9.5 तास 10.5 तास पुढे आहे. जवळजवळ 9.5 तास पुढे आहे. 2.5 तास काहीतरी इथलं घड्याळ मागं आहे. त्यामुळे सतत लक्षात ठेवायला लागतं, इथं सकाळ म्हणजे तिथं संध्याकाळ, इथं रात्र म्हणजे तिकडं सकाळ. त्यामुळे सकाळसाठी रिपोर्ट लिहिणं असू देत, ABP माझासाठी रिपोर्ट करणं असू देत, व्हिडिओ रिपोर्ट, या सगळ्यामध्ये जम्बलिंग होत होतं. या सगळ्यातनं तावून सुलाखून मी बाहेर पडलेलो आहे. आणि ज्याचा शेवट गोड, ती गोष्ट गोड. या टूरचा शेवट अत्यंत गोड झालेला आहे. भारतीय संघाने विश्वविजेतेपद मिळवून दाखवलेलं आहे. या विश्वविजेतेपदातनं सुद्धा मला शिकवण खूप मिळालेली आहे. काही मुद्दे तुमच्यासमोर मांडतो, पटतात का बघा. त्याच्यातला पहिला मुद्दा म्हणजे दरवेळेला खेळाच्या दुनियेमध्ये तुम्हाला यश मिळत नाही. खेळाच्या दुनियेमध्ये तुम्हाला अपयश, दुःख हे पचवायला लागतं. हा भारतीय संघ सातत्याने उपांत्य अंतिम फेरी खेळत होता, शेवटच्या टप्प्यावरती अडखळून पडत होता. आपण त्यांना शिव्यांची लाखोली वाहत होतो. आता थोडासा विचार करा, या संघाला एवढ्या शिव्या देण्यासारखं होतं का? अर्थात निराशा आपल्या मनात होती. 23 सालचा वर्ल्ड कप असू देत, अंतिम फेरीत आपण हारलो, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध हारलो, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला हारलो, ऑस्ट्रेलियामधल्या T20 वर्ल्ड कपला हारलो. आपण लगेच शिव्यांची लाखोली घातली, यांची लायकी नाही, त्यांची लायकी नाही, हे चोकर्सच आहेत. कालच्या सामन्यामध्ये सुद्धा मी ऑनलाईन होतो, मी काम करत होतो, मी सगळ्यांना उत्तर देऊ शकत नव्हतो. 3 विकेट भारताच्या गेल्या, हे यांची लायकी नाही, चोकर्स आहेत, हे बरोबर फायनल मॅचला हारतील. लगेच लोकांचं बोलणं चालू झालेलं होतं. इतकंच नाही तर दुसऱ्या इनिंगमध्ये जेव्हा साऊथ आफ्रिका, काय वारं आहे बघा, योग्य वेळी मी माझा कॅमेरा पकडला म्हणून बरं झालं, नाही तर कॅमेरा पडला असता. आज वारं इथं खूप आहे, त्याचं कारण मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. आपण लगेच म्हणतो, आज इव्हन साऊथ आफ्रिकेची बॅटिंग चालू झाली, क्लासेन मारू लागला, हे गेली मॅच हातातनं. आमच्या पत्रकारांच्या कक्षामध्ये सुद्धा लोकांनी मॅच सोडून दिलेली होती. पत्रकार रडायला लागले होते की काय लायकी, कसे खेळतात ते, दरवेळेला हे असंच करतात. आणि मी म्हणत होतो, क्रिकेटनी मला जे काही थोडंसं शिकवलं आहे, बॅट्समन आऊट झाला की समोरच्या टीमवरचं दडपण वाढतं. अहो लक्षात घ्या, बघताना आपल्याला दडपण येतं, भारतीय संघावरती दडपण असेल, समोरच्या टीमवरती नसेल, 100% असणार. आणि ते दडपणच अखेर भारतीय संघाला पदाकडे घेऊन गेलं. कारण दडपणाखाली भारतीय संघ फिनिक्स पक्षासारखा बहरून आला आणि दक्षिण आफ्रिकन संघाची टायटॅनिक झाली, असं माझं मत आहे. त्यामुळे लगेच कोणाला शिव्यांची लाखोली घालू नका. धडा हा मला मिळालेला आहे. दुसरा धडा, स्वप्नांचा पाठलाग करा. कारण भारतीय संघाने स्वप्नाचा पाठलाग केला. काल जर का तुम्ही बघितलं, रोहित शर्मा, नॉर्मली असं विजेतेपद मिळालं की माणूस असा होतो आणि असे नाचायला लागतो आपण. काल रोहित शर्मा केन्सिंग्टन ओव्हलवरती पालथा तोंडावरती पडलेला होता आणि तो हात जोरात त्या गवतावरती आपटत होता. इतकं त्याच्यासाठी हे विश्वविजेतेपदाचं महत्त्व होतं. आणि नंतर तो जेव्हा उठला तेव्हा डोळे पुसत उठला, कारण त्याच्या डोळ्यातनं आनंदाश्रू वाहत होते. लक्षात घ्या, हे तेच डोळे होते ज्याच्यातनं दुःखाश्रू वाहताना मी बघितलेले आहेत. हे तेच डोळे कालचे होते ज्याच्यातनं आनंदाश्रू वाहताना मला बघायला मिळाले. त्यामुळे लगेच स्वप्नांचा पाठलाग सोडू नका. स्वप्नांचा पाठलाग त्यांचा सत्यात येतो जे स्वप्न बघतात आणि ते सत्यात यावा म्हणून प्रयत्न करतात. असं मायकेल फरेरा, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा सगळेजण तेच सांगतात. तिसरी गोष्ट, चांगुलपणाची.
तुम्ही तुमचं चांगुलपण सोडलं नाही पाहिजे, तुम्ही तुमची सकारात्मकता सोडली नाही पाहिजे. खेळाच्या ह्याच्यातनं काल तुम्ही बघा संपूर्ण भारतामध्ये दिवाळी साजरी झाली, हो का नाही मला सांगा. 140 कोटी राजकारणी आपले बोंबलत असतात, परंतु त्यांना हे कळतं का की खेळ हा एकच असा भाग आहे की ज्याच्यामध्ये असं घवघवीत यश मिळालं की 140 कोटी जनता खुश होते. आपल्या सगळ्यांना एक करणारा हा धागा आहे. त्यामुळे खेळाचं महत्त्व कृपया करून समजून घ्या. आपल्या मुलांना आपल्या मुलींना मनसोक्त खेळू द्या, कारण त्याच्यातनं त्यांचं व्यक्तिमत्व घडणार आहे. हा एक मला तुम्हाला महत्त्वाचा संदेश द्यायचा होता. आणि शेवटचा संदेश जो कालच्या ह्याच्यात पण मी दिलेला होता, चांगुलपणाचा. चांगल्या माणसांबरोबर चांगल्या गोष्टी होतात आणि म्हणूनच चांगुलपणावरचा विश्वास वाढतो. हे माझं मत होतं. मी दरवेळेला स्वतःला अगदी प्राऊडली सांगतो, मी C+ ब्लड ग्रुपचा आहे, क्रिकेट पॉझिटिव्ह, सकारात्मक. खूप लोक नाही, कमी लोक, कारण आपल्या ह्याच्यामध्ये खूप लोक नाही आहेत, हे माझं नशीब आहे. माझे जे फॉलोअर्स आहेत ते बहुतांशी सकारात्मक आहेत. खूप कमी जण असे आहेत जे अगोदरच झेंडा खाली ठेवतात, हाताला पांढरा रुमाल बांधतात, रडायला लागतात, नाही जमणार, नाही. मला अशी माणसं नाही आवडत. त्याचं कारण तुम्ही परीक्षा यायच्या अगोदरच पेपर कठीण जाईल म्हणून पेन घेऊनच जाणार नाही का? असं करायचं नसतं. चूक कोणाच्या हातनं होते हो? जो प्रयत्न करतो त्याच्या हातनं. जो मनुष्य प्रयत्नच करत नाही त्याच्या हातनं चूक होत नाही आणि तो म्हणतो आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय घेणंच नाही, आपण आपला निवांत आहे. याचा अर्थ तो माणूस प्रयत्नच करत नाही आहे. जो माणूस प्रयत्न करतो त्याच्या हातनं चूक होते. त्यामुळे प्रयत्न करणाऱ्याला पहिल्यांदा पाठिंबा द्या, त्याला शाबासकी द्या. जर त्याला दुर्दैवाने अपयश आलं तर त्याच्या मागं उभं राहा. या सगळ्या गोष्टी या दौऱ्यामध्ये मी शिकलेलो आहे. अजून एक शेवटची गोष्ट राहुल द्रविडबद्दलची, कारण राहुल द्रविडनी सुखदुःखाचे असंख्य झोपाळे पाहिले. याच वेस्ट इंडिजमध्ये त्याला 2007 साली दुःखाचा डोंगर बघायला लागला, तिथंच त्याला सुखाचा डोंगरसुद्धा बघायला मिळाला काल केन्सिंग्टन ओव्हलला. आणि हे सगळं होत असताना हे लक्षात येतं की तुम्ही सुद्धा मेहनतीवरती लक्ष द्यायला पाहिजे, निकालांवरती नाही. मित्रांनो, मैत्रिणींनो, क्रिकेटप्रेमींनो, हे सांगणं सोपं, करणं कठीण आहे. पण आपण नुसतंच ह्यांच्याकडे जिंकताना बघणार का, आनंद मनवणार का ह्यांच्याकडनं थोडंसं काहीतरी शिकणार? या गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या. आता ही या टूरची शेवटची क्लिप आहे असं मी जाहीर करतो, कारण आता माझा परतीचा प्रवास चालू होणार आहे. त्याच्यासाठी मला तुमच्या शुभेच्छांची नितांत गरज आहे. त्याचं कारण हवं असं आहे, बार्बाडोसला रविवारपासनं मोठं वादळ येणार आहे. सोमवारी इथनं फ्लाईट उडणार नाही आहे. देवकृपेने माझी फ्लाईट आजच आहे, रविवारीच आहे, परंतु ती उडू देत याच्यासाठी मला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे. तेव्हा तुमच्या शुभेच्छा जरूर पाठवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल, यूट्यूब अकाउंट हे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काही मुद्दे मी मांडले ते पटले का सांगा. त्याच्यात काही ॲड करायचे असले तर नंबर टाकून ॲड करा, 1, 2 नंबर टाकून ॲड करा, म्हणजे ते वाचायला मजा येते. मग त्याच्यातल्या भावना कळतात, मलाही त्याच्यातनं काहीतरी शिकता येईल, कारण ही शिकण्याची प्रक्रिया कायम राहिली पाहिजे. त्यामुळे आता जरा हा कॅमेरा बंद करतो आणि या समुद्रामध्ये शेवटची डुबकी लगावतो. बाय बाय.